आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता नाशिकच्या येवल्यातील पोल्ट्री उद्योगाला बसू लागलाय। अंड्यांची निर्यात ठप्प झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात अंड्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे अंड्यांच्या दरात मोठी घसरण झालीये। उत्पादन खर्च निघत नसल्यानं परिणामी पोल्ट्री व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवलंय। NECC ही संस्था अंड्यांचे रेट ठरवत असून यावर देखील सरकारनं नियंत्रण ठेवावे अशी मागणी आता पोल्ट्री व्यावसायिक करत आहे। आम्ही या पोल्ट्री व्यवसायामध्ये साधारणतः 2-5 वर्षापासून आहेत आणि या युद्धामुळे अशी आपल्या देशावर आणि शेतकऱ्यावर संकट पसरलेलं आहे की अंड्याचे भाव एकदमच घसरून गेले आहेत। गेल्या जसं युद्ध चालू झालं आहे तसं निर्यात बंद झाली असल्या कारणाने अंड्यांचा थेट पुरवठा वाढला आणि निर्यात बंद झाल्यामुळे काय झालं, व्यापारी लोक अंड्यांची एकदम दर पडून मागतात आणि आम्हाला जो खर्च होतो आमचा साधारणतः ₹3.80-90 आणि व्यापारी आमच्याकडून 3 रुपये 90 ते 4 रुपये प्रमाणे खरेदी करून घेतात। किरकोळ बाजारात अंड्याची विक्री साधारणतः 5 ते 5.5 रुपये आहे आणि ती आम्हाला परवडत नाही। आणि शासनाने जी आपली संस्था आहे NECC अंड्यांची, सध्या अंड्याचे रेट ती संस्था ठरवते आणि त्या रेटनुसारच आम्हाला माल विकावा लागतो आणि त्याच्यावर कुणाचाही ताबा नसल्या कारणाने आम्हाला नाईलाजाने त्या रेटप्रमाणेच पैसे द्यावे लागतात आणि त्या रेटप्रमाणेच आम्हाला पैसे मिळतात। त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं आणि आम्हाला खर्चही वसूल होत नाही। त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे। परंतु आखाती युद्धामुळे आणि पोल्ट्री व्यवसायामध्ये जबरदस्त फटका बसलेला असून निर्यात थांबलेली असल्यामुळे अंड्यांचा स्टॉक होतो व व्यापारी आम्हाला कमी दराने माल नेत आहेत आमचा। तर त्याच्यामुळं आपली जी संस्था आहे NECC त्या संस्थेवर शासनाचा अंकुश असावा व त्याप्रमाणे त्यांच्या NECCवर जास्त लक्ष देऊन अंड्यांचे रेट वाढवून मिळण्यात यावे। त्यामुळे कारण की आमचा खर्च जास्तीचा होतो, आम्हाला 10-15 पैसे अंड्याच्या उत्पादनातून मिळतात त्याच्यामुळे, आणि फीडचे पण रेट जास्त असल्यामुळे दोन्हीची कॉस्ट जर काढली तर आम्हाला काहीच मिळत नाही। त्याच्यामुळं एक वेळ अशी येईल काही पोल्ट्री उद्योजक हे धोक्यात येतील व त्यांचे व्यवसाय बंद होतील व त्यांच्यावरती आर्थिक परिस्थितीचं संकट येईल अशी शासनास विनंती करतो। शासनाने याकडे लक्ष द्यावे ही आमची कळकळीची विनंती आहे।